गेवराईमध्ये भीमज्योती जन्मोत्सव समितीच्या वतीनं तब्बल 8,000 स्क्वेअर फूटवर 20,000 वह्यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। जयंती समितीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या संकल्पनेतून उद्देश पगळ यांनी ही प्रतिकृती साकारली आहे। गेल्या 10 दिवसांपासून यासाठीची तयारी सुरू होती। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ही प्रतिकृती सगळ्यांसाठी पाहायला खुली करण्यात आली आहे। याबाबत रणवीर पंडित आणि उद्देश पगळ यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय नागरखोजे यांनी। भीमज्योती महोत्सव समितीच्या वतीने अतिशय विधायक असा उपक्रम राबवण्यात आला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य अशी प्रतिकृती वह्यांच्या माध्यमातून साकारली आहे। जवळपास 20,000 वह्या यासाठी वापरल्या असून आता या वह्या यानंतर गरजू मुलांना देखील वाटप केल्या जाणार आहेत। आपल्यासोबत या समितीचे अध्यक्ष रणवीर पंडित आहेत। आपण जाणून घेऊया नेमकी कशी संकल्पना होती आणि ते सत्यात कशी उतरवली, तुम्ही काय सांगाल? भीमज्योती जन्मोत्सव सोहळा 2024 गेवराईच्या वतीनं यावर्षी आम्ही प्रयत्न केलाय की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार हे गरीब विद्यार्थ्यांपर्यंत, शोषित विद्यार्थ्यांपर्यंत आपण कसं पोहोचवता येतील, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी केलेली क्रांती हा संदेश घेऊन आम्ही ह्या 20,000 वह्यांच्या मदतीनं आपण त्यांचं प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेली आहे। आणि उद्देश हाच आहे की हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे आणि त्यांनी ह्याचा लाभ घ्यावा। ही प्रतिकृती साकारणारे जे कलाकार आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत। उद्देश पगळ, काय तयारी केली नेमकी, कशा पद्धतीने हे सगळं साकारली प्रतिकृती 20,000 वह्यांच्या माध्यमातून आणि किती जागेत साकारली? या चित्राची जागा आहे जवळपास 8,000 स्क्वेअर फूट। याच्यात आपण 20,000 वह्यांचा वापर केलेला आहे। ही संकल्पना जवळपास एक महिन्यापूर्वी काकाच्या डोक्यात आली। काकांनी मला बोलवलं, त्याच्यावर काकांनी भरपूर अभ्यास करून मला पण विचारलं याचे कसं करायचं, काय करायचं पेंटिंगचं। त्यानंतर आम्ही 1 महिन्यानंतर काकाची पूर्ण वह्यांची डिझाईन वगैरे आली। त्यानंतर आमचं डिझाईन फायनल झालं। डिझाईन फायनल झाल्यानंतर या डिझाईनला जेव्हा मी सुरुवात केली, आम्हाला एक तर पावसाने खूप त्रास दिला। त्यानंतर काल शेवटी इतका पाऊस आला खूप, त्या पावसात जवळपास एक 10 ते 20% आमचं चित्र भिजलं होतं। त्याच्यात पण काकांनी जो मला सपोर्ट केला, जी म्हणजे मला जे सपोर्ट दिला ना, त्यामुळे मी हे चित्र जवळपास करू शकलो। आणि या चित्रांचा आपण एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यासाठी याची नोंद केलेली आहे।